आपल्या सर्वांच्याच घरी कुणीतरी एक जण असं असतं ज्यांना नेहमी सवय असते डब्बे हुडकायची. कुठूनही आलं की काहीतरी चटपटं आहे का खायला, काही चिवडा आहे का, काही चकली आहे का, असं विचारतच 2 दिवसापूर्वी आर्या आणि तिच्या बाबांनी एकाच दिवशी मला विचारलं, चिवडा संपला वाटते. मग काय, माझ्या मनात धुकधुकी चालू झाली. अरे संपलं वाटते आता, चला आता बनवायचं आहे, असं म्हणत म्हणत आज मी तो दिवस काढलाच आणि चिवडा घेतला बनवायसाठी. दिवाळीचं जे फराळ होतं ते तर कधीच संपलं, पण मात्र थोडा चिवडा वाचला होता, तोही आता संपला. घ्या, मग आता चिवडाही तयार झाला, तर म्हटलं सोबत काहीतरी वेगळं काही बनवावं. तर ना MP-UPमध्ये छटपूजा करतात, त्यामध्ये त्यांनी प्रसाद म्हणून ठेकुआ तयार करतात, जे आपल्या गहूचा आटा असते ना त्याच्यापासून तयार करतात आणि ते मला खूप आवडते. तर म्हटलं चला हे बनवून पाहू. छान आट्यामध्ये खोबरं, इलायची, सौंफ, थोडीशी सुजी, साखर आणि मोहन म्हणून थोडं त्याच्यामध्ये तूप टाकायचं, त्याला मिक्स करून घ्यायचं आणि मस्त छान गुळाच्या पाण्याने त्याला कडक असं भिजवून घ्यायचं आणि त्याला डिझाईन म्हणून काही घरी असलेल्या कोणत्याही चम्मच म्हणा किंवा काही झारा म्हणा त्याला दाबून छान असे डिझाईन करून घ्यायचे आणि त्याला तेलात म्हणा किंवा तुपात म्हणा मंद असा आचेवर छान असं तळून घ्यायचं. खायला अप्रतिम खूप छान लागतात. आम्ही दुर्गापूरला क्वार्टरवर असताना आमच्या बाजूला माझी एक मैत्रीण असायची, त्याच्या घरी हे बनवायचे. तेव्हापासून मला हे आवडते आणि मला याच वर्षी माहीत पडलं की याला ठेकुआ म्हणतात, नाहीतर मी याला आट्याचे बिस्किट असंच म्हणून मी ओळखत होती. ही वस्तू गरम होत्या म्हणून रात्री त्याला तसंच झाकून ठेवून दिलं. सकाळी उठून छान दोन्ही डबे धुवून घेतले, दोन्ही डब्यांमध्ये सर्व ठेवून घेतलं आणि भरपूर असा फराळ पुन्हा तयार झाला आहे. बाय.